जय शिवराय इतिहास मित्रांनो, आपण आलेलो आहोत कुंडल या गावामध्ये। कुंडलचं जुनं नाव कौंडण्यपूर आहे आणि अतिशय पुरातन असणारं हे ग्राम स्वातंत्र्य सैन्य देश स्वातंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा अतिशय अग्रेसर असणारं हे गाव होतं। आपण आज आलेलो आहोत गिरीपारुषनाथ आणि झरीपारुषनाथ या ठिकाणी जैन धर्मीयांचं अतिशय पुरातन असणारे मंदिरं आपल्याला या सह्याद्रीच्या कड्याकपारामध्ये पाहायला मिळतात। सुरुवातीला आपण जाणार आहोत झरीपारुषनाथ। त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला झरीपारुषनाथचा इतिहास पाहायला मिळतो। त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत गिरीपारुषनाथ। सह्याद्रीची रांग आहे, ती सह्याद्रीची रांग कुंडल या गावापासून सुरू होते। याच रांगेमध्ये आपण जर बघितलं तर कुंडलपासून सुरू झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर घोगावला कड्यातील मारुती पाहायला मिळतो। त्याच्या पुढे गेल्यानंतर सागरेश्वर पाहायला मिळतं। अशी ही रांग शेनोली वडगाव मार्गे आपल्याला पुढे कराडच्या दिशेने जाते। सदाशिवगड या ठिकाणी मध्ये चौरंगीनाथ पाहायला मिळतं। त्याच्या बाजूला असणारं ठिकाण म्हणजे मच्छिंद्रगड, नाथांची सुद्धा या ठिकाणी असणारी मंदिर आपल्याला पाहायला मिळतात। आज आपण बघणार आहोत जैन धर्मीयांचं असणारं झरीपारुषनाथ आणि गिरीपारुषनाथ। आपण झरीपारुषनाथच्या गिरीशिखरांच्यावर वर चाललेलो आहोत। जैन धर्मीयांचं अतिव पुरातन असणारं हे मंदिर आहे। याच ठिकाणी भगवान महावीर आणि भगवान पार्श्वनाथ यांचं समौशिरण झालेलं आहे, म्हणजेच धर्मसभा। त्या धर्मसभेचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व साधू संत भगिनी माता तसंच निसर्गामध्ये असणारे पशुपक्षी आपलं वैरत्व विसरून या धर्मसभेसाठी गिरीपारुषनाथ या ठिकाणी जमलेले होते। अतिशय पुरातन असणाऱ्या ठिकाणावर आज आपण या ठिकाणी निघालेलो आहोत। पाहूया आपण झरीपारुषनाथ आणि गिरीपारुषनाथ। जय बोलो पार्श्वनाथ भगवान की जय। झरीपारुषनाथची चढाई करत असताना आपल्याला ह्या सह्याद्रीच्या कड्याच्या पायथ्याला जे मंदिर दिसतंय ते नवग्रह मंदिर आहे। ही नवग्रह मंदिराची संकल्पना म्हणजे आकाशामध्ये जे नवग्रह आहेत त्या पंचांगामध्ये त्या पद्धतीनं जैन धर्मीयांच्यामध्ये सुद्धा आपल्याला नवग्रहांची संकल्पना पाहायला मिळते। ती संकल्पना या ठिकाणी आपल्याला बरोबर झरीपारुषनाथ यांच्या पायथ्याशी त्या मंदिराची पायथ्याशी आपल्याला पाहायला मिळते। नाव आहे नवग्रह पार्श्वनाथ मंदिर। श्रावण मासी हर्ष मानसे हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते शरशर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे। या सह्याद्रीमध्ये श्रावण मासामध्ये अतिशय सुंदर पावसाच्या वातावरणामध्ये जलाभिषेक होतो या सह्याद्रीला। आणि यातच आपण आलेलो झरीपारुषनाथ या ठिकाणी कड्यामध्ये कोरलेलं एक अतिव असणारं लेणं। आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय कोरीव असणारी लेणी पाहायला मिळतात, त्यातलंच हे लेणं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। ते झरीपारुषनाथ यांचं याच सह्याद्रीच्या पायथ्याला जिथून आपण चढायला सुरुवात केली तिथं पार्श्वनाथ नवग्रह मंदिर आपण पाहतोय आणि त्या ठिकाणाहून आपण या सह्याद्रीच्या कड्यावर सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी एक जिवंत असणारं झर आहे, तो झऱ्यावरनंच या ठिकाणी या मंदिराला नाव पडलेलं आहे झरीपारुषनाथ। आणि झरीपारुषनाथांचं मंदिर आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। एकदा कमट ऋषी अग्नीमध्ये आहुती देत असताना त्यामध्ये ओंडके टाकत असतात। त्याच वेळेला पार्श्वनाथ भगवान तिथं येतात आणि त्यांच्या दिव्य दृष्टीनं त्यांना जाणवतं की त्या ठिकाणी त्या ओंडक्यामध्ये एक नाग आणि नागिन आहे। मग ते कमट ऋषींना सांगतात की हा अर्घ देऊ नका, त्यात एक नाग आणि नागिन आहे। तरीसुद्धा कमट ऋषी त्यांना त्या अग्नीमध्ये टाकतात। त्याच वेळेला त्या लाकडांमधून फोडल्यानंतर भगवान पार्श्वनाथ ते लाकूड बाहेर काढतात आणि ते फोडतात। तर त्यामध्ये ते नाग आणि नागिन असते, ते थोडेसे होरपळलेले असतात, ते मृत्यूच्या दिशेनं चाललेले असतात। त्यावेळेला भगवान पार्श्वनाथ त्यांच्या कानामध्ये नमोकार मंत्र सांगतात। ते नाग नागिन तिथं मृत्यू पावतात। मग स्वर्गलोकामध्ये ते धर्मेंद्र आणि पद्मावती माता या रूपानं राहतात। ज्यावेळेला पार्श्वनाथ भगवान तपश्चर्या करत असतात त्यावेळेला कमट ऋषी त्यांना त्रास देत असतात। त्याच वेळेला त्या ठिकाणी पद्मावती माता आणि धर्मेंद्र येतात, त्यांना जाणवतं आणि जाणवल्यानंतर ते पद्मावती माता आपल्या फणांच्या वर पार्श्वनाथांना धारण करतात। तर धर्मेंद्र देव हे त्यांच्यावर फणा धरतात। झरीपारुषनाथ यांच्या शेजारीच दुसरं एक लेणं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामध्ये बाहेरच्या बाजूला कोरीव अशी हनुमानाची
मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि आतल्या बाजूला ह्याच लेण्यामध्ये राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती पाहायला मिळते. आणि ह्या ठिकाणाला जे नाव पडलेलं आहे झरी पारुष्णात, ते म्हणजे या ठिकाणी असणारं झरा, तो जिवंत असणारा झरा आहे. आणि झऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आतल्या बाजूला पोखरून केलेला हा झरा आहे. जे याची संकल्पना अशी असते की उन्हाच्या काळामध्ये डोंगराच्या वरच्या बाजूला असणारं पाणी हे उन्हानं बाष्पीभवन होऊ नये आणि पाणी स्थिर आणि शांत राहावं आणि पाणी टिकून राहावं, हे याच्या पाठीमागची संकल्पना असते. हे आपल्याला या झरी पारुष्णात या ठिकाणी पाहायला मिळते. त्या ठिकाणी लेण्यात असणारं राम मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय. राम मंदिराच्या असणाऱ्या मूर्त्या आपण पाहू शकता. या ठिकाणी प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण, त्याचबरोबर इकडच्या बाजूला भरत आणि शत्रुघ्न असे आपल्याला या मूर्त्या या लेण्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. हे आहे झरी पारुष्णात. श्री झरी पारुष्णात यांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला याच सह्याद्रीच्या वरच्या टोकाला आपल्याला गिरी पारुष्णात यांचं दर्शन होतं. गिरी पारुष्णात, गिरी हा शब्दचा अर्थ असा होतो की डोंगराच्या उंच टोकाला, गिरी म्हणजे डोंगर, डोंगराच्या उंच टोकाला असणारं पार्श्वनाथ भगवानांचं मंदिर, तो मार्ग आपल्याला सह्याद्रीच्या उजव्या बाजूला टेकडीच्या तिथून आपल्याला वर जाता येतं. वरच्या बाजूला त्या ठिकाणी गिरी पारुष्णाथ भगवानांचं मंदिर पाहायला मिळतं. आपण नंतरच्या भागामध्ये गिरी पारुष्णाथ भगवानांचं दर्शनाला जायचं आहे. आज आपण घेतलेलं आहे झरी पारुष्णाथ भगवान यांचं दर्शन. अतिशय सुंदर सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरामध्ये, सह्याद्रीच्या कड्याकापारामध्ये अतिशय कोरीव असणारं लेणं म्हणजे झरी पारुष्णाथ. भगवान पार्श्वनाथ भगवान की जय.